महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीचं एक मोठं स्वप्न दाखवण्यात आलं होतं. पण त्या सरकारी योजनेचं पुढे नक्की काय झालं? आज आपण याच योजनेच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत, कारण यावर अनेकांचं भविष्य अवलंबून आहे. तर ही योजना होती महाराष्ट्रातून कुशल कामगारांना थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. पण जे आश्वासन दिलं गेलं आणि आज जे वास्तव आहे त्यात किती फरक आहे? चला आपण हेच सविस्तरपणे पाहूया. सुरुवातीला एक खूप मोठी घोषणा झाली होती. तब्बल 10,000 कुशल कामगारांना महाराष्ट्रातून थेट जर्मनीमध्ये नोकरीची संधी मिळणार होती. आणि ही नक्कीच एक मोठी गोष्ट होती. आणि बघा, हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं. या आश्वासनाला एक अधिकृत स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं, आणि तो होता एक सामंजस्य करार. बरोबर, महाराष्ट्र सरकार आणि जर्मनीचं बाडेन-वुर्टेंबर्ग राज्य यांच्यामध्ये हा MOU म्हणजेच एक सामंजस्य करार झाला. या एका करारामुळे हजारो तरुणांच्या मनात एक नवी आशा निर्माण झाली होती. पण खरी गोष्ट ही आहे की करार होऊन जवळपास 2 वर्ष झाली आणि ते स्वप्न अजूनही स्वप्नच आहे. प्रत्यक्षात काय घडलंय हे जेव्हा आपण आकडे बघू तेव्हा आपल्याला कळेल. बघा, या योजनेची घोषणा झाल्यावर प्रतिसाद प्रचंड होता. तब्बल 32,167 उमेदवारांनी जर्मनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी नोंदणी केली. यावरूनच लोकांमध्ये किती मोठी उत्सुकता होती याचा अंदाज येतो. आणि ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने जाहिरातींवर आणि प्रसिद्धीवर जवळपास 5 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे प्रचार जोरात झाला. पण इतकी नोंदणी, एवढा खर्च आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर जो आकडा समोर येतो तो खरंच धक्कादायक आहे. आजपर्यंत या योजनेतून एकही उमेदवार जर्मनीला पाठवला गेलेला नाही. रिझल्ट 0. हे आकडे बघा, म्हणजे चित्र अजून स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी 76 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातले 5 कोटी फक्त प्रसिद्धीवर खर्च झाले. आणि हाती काय लागलं? 0 नियुक्ती. म्हणजे गुंतवणूक आणि निकाल यात जमीन आसमानाचा फरक आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की असं का झालं? इतकी मोठी योजना का फसली? याचं सर्वात मोठं कारण जे समोर आलंय ते म्हणजे भाषेचा अडथळा, विशेषतः जर्मन भाषेचा. हेच तपासण्यासाठी सिंधुदुर्ग आणि कुडाळमध्ये एक छोटा पायलट प्रोजेक्ट सुरू केला गेला. यात नर्सिंगसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातले 107 उमेदवार निवडले आणि त्यांना जर्मन भाषेचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली. आणि इथेच या योजनेची खरी अडचण समोर आली. निवडलेल्या उमेदवारांपैकी 81 जणांनी जर्मन भाषेची अगदी प्राथमिक म्हणजे A1 लेव्हलची परीक्षा पास केली. पण पुढची जी महत्त्वाची A2 लेव्हलची परीक्षा होती ती मात्र जवळपास कोणीच पास करू शकलं नाही. आणि इथेच सगळं थांबलं. खुद्द SCRTचे संचालक राहुल रेखावार यांनीही मान्य केलंय. ते म्हणतात की अनेक उमेदवार पदवीधर नसल्यामुळे त्यांच्यासाठी जर्मन भाषा शिकणं सोपं नव्हतं. पण आता या कारणांचा अभ्यास करून काहीतरी उपाययोजना केल्या जात आहेत, असंही ते म्हणाले. हा उशीर किती मोठा आहे हे या टाईमलाईनवरून बघा. 2023 मध्ये करार झाला, आता 2025 आलं तरी एकही नियुक्ती नाही. आणि अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार पहिली नियुक्ती व्हायला कदाचित डिसेंबर 2026 उजाडेल. म्हणजे वाट पाहण्याचा काळ अजून वाढणार आहे. मग ज्या हजारो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यांनी आता काय करायचं? फक्त वाट पाहत बसणं हा काही पर्याय होऊ शकत नाही, नाही का? आता काही गोष्टी स्वतःच्या हातात घेण्याची वेळ आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त सरकारी प्रशिक्षणावर अवलंबून राहू नका. स्वतःहून जर्मन भाषा शिकायला सुरुवात करा. कमीत कमी A2 किंवा B1 लेव्हलपर्यंत तयारी करणं खूप फायद्याचं ठरू शकतं. सोबतच आपल्या क्षेत्रातलं कौशल्य वाढवत राहा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही खोट्या एजंटच्या आश्वासनांना बळी पडू नका. माहितीसाठी फक्त अधिकृत सरकारी वेबसाईट्सचाच वापर करा. त्यामुळे आजचा कळीचा प्रश्न हा आहे की अशा सरकारी योजनांची केवळ वाट पाहत बसण्याऐवजी प्रत्येकजण स्वतःच्या करिअरला पुढे नेण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलू शकतो, यावर खरंच विचार करण्याची गरज आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सॅनिन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या विश्लेषणात. धन्यवाद.